नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. तर फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिला ही फरार झालेली आहे. उपमुख्यमंत्र्यांचंच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मंत्रालय सुरक्षा विभागाकडून या अज्ञात महिलेचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय. अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. आणि या तोडफोडीनंतर या कार्यालयाजवळची सुरक्षा देखील वाढवण्यात आली असल्याची आता माहिती समोर येते आहे. दरम्यान या महिलेचा शोध सुरू आहे. ही महिला कोण होती आणि हिच्याकडून तोडफोड का करण्यात आली या संदर्भात शोध घेण्यात येतोय. तर काल संध्याकाळी 6:30 वाजता एक अज्ञात महिला फडणवीसांच्या कार्यालयात घुसली. मंत्रालयातील कार्यालयात घुसल्यानंतर या महिलेनं आरडाओरड सुरू केला. कर्मचाऱ्यांची विचारपूस करेपर्यंत त्या महिलेनं झाडाच्या कुंड्या फेकून दिल्या. तर महिलेनं दालनाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली. पोलीस येईपर्यंत महिलेनं नासधूस करून मंत्रालयातून पोबारा केला. तर पोलीस आणि मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाकडून महिलेचा शोध अद्याप सुरूच आहे. तर हा घटनाक्रम आपण पाहतोय. या अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दरम्यान या कार्यालयाबाहेर फडणवीसांच्या नावाची पाटी या महिलेने काढून फेकली आहे. तर त्यामुळे फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरचा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयात ही तोडफोड झालेली आहे आणि त्यामुळे फडणवीसांचं कार्यालय किंवा नेत्यांचं कार्यालय देखील सुरक्षित नसल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. तर अज्ञात महिलेकडून आरडाओरड देखील करण्यात आली होती. फडणवीसांच्या नावाच्या पाटीसह कुंड्या देखील या महिलेने फेकून दिल्या. तरी दृश्य आपण पाहतो. या महिलेकडून कुंड्या देखील फेकून देण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात नासधूस या महिलेनं या ठिकाणी केली. फडणवीसांच्या नावाची पाटी देखील फेकून दिली. तर अज्ञात महिलेकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही महिला नेमकी कोण, तिने ही तोडफोड का केली या संदर्भातील तपास आता सुरू आहे. तर पोलीस येण्याआधीच महिलेनं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात तोडफोड केली होती. काही कुंड्या तिने फेकून दिल्या होत्या. त्यासोबतच मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयावर जी पाटी होती फडणवीसांच्या नावाची ती देखील तिच्याकडून काढून फेकून देण्यात आली होती. तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे कार्यालय आहे आणि या एका अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ केलाय.